सगळ्यांना शुभ दुपार. झाली का सगळ्यांची जेवणं? तर मी आणि आत्या जेवण करायला बसलोय. काय आहे आत्या ते? मध आहे. बघा, तर आत्याने मध आणलाय. म्हणजे ह्याने काय केलं त्या दिवशी हं. मधाचं पोळं झाडलंय. तर गावरान मध बघा हा. तर आत्या आता हा गाळून काय करणार आहेत, चपातीसोबत भातासोबत खायला ठेवणार आहेत. आणि भाजी काय बनवली आज मी तर तुम्हाला दाखवते. भाजी बनवलेली आहे छानपैकी हुलग्याची. कांदा टमॅटो घालून हुलगे शिजायला घालून गरगटून अशी मस्त बनवलेली गावाकडच्या पद्धतीची हुलग्याची आमटी. आणि हुलग्याची आमटी म्हणलं की हुलग्याच्या आमटीसोबत भात हा मस्त झालाच पाहिजे. गरमागरम हा भात आहे. आणि झाडाच्या कैऱ्या भरपूर पडत आहेत. ही तर बघा अशी मस्त पिवळी झाली यातून. मेथीची भाजी बनवली आहे. लाल तिखट, तूर डाळ, कांदा, लसूण घालून शेंगदाण्याचं कूट घालून बनवलेली ही तूर डाळीच म्हणते, मेथीची भाजी तूर डाळ घालून बनवलेली. आणि इकडे आपल्या छानपैकी मस्त चपात्या आणि खाली भाकरी आहे. हे बघा. तर असं आहे आजचं दुपारचं रानातलं जेवण. आंब्याची चटणी संपली आहेत ते आहे की. पुढे दाखवायला हे करा ना. तर आंब्याची चटणी आणतायत आत्या, दाखवते. हे भाज्या कशा वाटल्या कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि असं तुम्ही मध खाल्लाय का गावरान, तोही मला नक्की सांगा. इकडे आहे मस्तपैकी आपली बनवलेली गावाकडच्या पद्धतीची ही ह्याची चटणी, कैरीची चटणी. आवडला का मग तुम्हाला जेवणाचा बेत सांगायला विसरू नका. चल गणेश जेवायला. आता मी गणेश आणि आत्या जेवण करतो. भेटूया पुढच्या एका छान व्हिडिओमध्ये.